एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामचे सगळे क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जसजसे एक्झामचे पेपर टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या चॅनलवरती 8, 9, 10, 11, 12 SSC बोर्ड, CBSE बोर्ड, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम अशा सगळ्या स्टुडंटसाठीचे अतिशय यूजफुल असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे क्वेश्चन पेपर देखील सगळ्या स्टुडंटसाठीचे टाकलेले आहेत, ते तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंगचे सगळे अपडेट, ड्रॉइंग एक्झामची रिझल्ट डेट आणि नवीन ड्रॉइंगच्या व्हिडिओज पाहायला मिळतील. चॅनलवर क्वेश्चन पेपरच्या ड्रॉइंग एक्झामच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या व्हिडिओ मी आधीच टाकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या क्वेश्चन पेपरच्या देखील सगळ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही माझ्या ड्रॉइंगच्या सगळ्या व्हिडिओ पाहू शकता. आता पहा, तुम्ही एलिमेंटरीची परीक्षा देणार आहात. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामची तुम्ही परीक्षा देणार आहात. तर सुरुवात नेमकी कुठून करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, किंवा सुरुवात नेमकी कशी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सुरुवातीला तुमच्याजवळ ड्रॉइंगसाठीचं सगळं मटेरियल असणं गरजेचं आहे. मटेरियल फार महाग किमतीचं घेण्याची गरज नाही. तुम्हाला परवडेल असं मटेरियल तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लागेल ती म्हणजे पेन्सिल. HB पेन्सिल लागेल. HB म्हणजे हार्ड ब्लॅक पेन्सिल तुम्हाला लागेल. ती स्केच काढण्यासाठी किंवा ड्रॉइंग काढण्यासाठी लागेल. ती कोणत्याही कंपनीची असली तरी चालेल. त्यानंतर सॉफ्ट इरेझर म्हणजेच खोडरबर तुम्हाला लागेल. जॉमेट्री म्हणजेच भूमितीसाठीची जी कंपास बॉक्स वापरतात ती कोणत्याही कंपनीची चालेल. कॅमलची चालेल किंवा कोणत्याही कंपनीची चालेल. त्यामध्ये प्रोटेक्टर, राऊंडर असं सगळं मटेरियल हवं. अशी कंपास बॉक्स तुमच्याकडे हवी, कारण तुम्हाला जॉमेट्रीचा पेपर असतो आणि त्यावेळेला ती कंपास बॉक्स लागेल. हे सगळे मटेरियल एक्झामच्या दिवशी विकत घ्यायचं नाही, तर सुरुवातीपासूनच तुम्हाला ते लागेल. तसे मटेरियल घ्यायचे, कारण या सगळ्या मटेरियलची जी तुम्हाला सवय झाली पाहिजे, तरच तुम्हाला एक्झाम दिवशी नेमकं कोणत्या कलर्सने कलरिंग करायचं आहे ते कळणार आहे. त्यामुळे एक्झामच्या आधीच म्हणजे आत्तापासूनच हे सगळं मटेरियल तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचं. स्केल म्हणजे पट्टी. ही पट्टी प्लॅस्टिकची किंवा स्टीलची असली पाहिजे. 30 सेंटीमीटरची म्हणजे मोठी पट्टी तुम्ही घ्यायची आहे. आता कलर्स म्हणजे रंग. कलर्स तुम्ही कोणत्याही प्रकारचे वापरू शकता. मी जे कलर्स सांगेन ते सगळे कलर्स तुमच्याजवळ असलेच पाहिजेत असं नाही. तुम्हाला जे कलर वापरायला आवडतात ते कलर तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्ही कलर पेन्सिल, ऑइल पेस्टल, क्रेयॉन्स, पोस्टर कलर्स, वॉटर कलर्स म्हणजे ट्यूब कलर्स असे कोणतेही कलर्स विकत घेऊ शकता. हे खरेदी करताना पेन्सिलचा सेट 12, 14, 16 बघा 20, 24 असे सेट मिळतात. त्यानुसार त्याची किंमत असते. वॉटर कलरसुद्धा तुम्ही वापरू शकता कलरिंग करण्यासाठी. कलर मिक्सिंगसाठी तुम्हाला पॅलेट लागते. पोस्टर कलर आणि वॉटर कलर मिक्सिंगसाठी पॅलेटची गरज असते. पॅलेट म्हणजे ज्यामध्ये बघा आपण कलर एकमेकामध्ये मिक्स करतो, अशी पॅलेट आपल्याला विकत मिळते. जर तुमच्याकडे पॅलेट नसेल किंवा पैशाअभावी तुम्हाला पॅलेटच विकत घेऊ शकत नसाल तुम्ही, तर पसरट काचेची बशी किंवा पसरट स्टीलची डिश पण तुम्ही वापरू शकता. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ब्रश कशा प्रकारे घ्यायचे, तर ब्रशसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कलरिंगसाठी चांगल्या क्वालिटीचे ब्रश तुम्ही विकत घ्यायचे आहेत. ब्रश घेताना फ्लॅट ब्रश लागतील. त्यामध्ये 3 नंबर, 6 नंबर, 10 नंबर असे ब्रश तुम्ही या नंबरचे तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. म्हणजे सगळ्यात छोटा ब्रश, मीडियम ब्रश आणि त्यापेक्षा थोडासा मोठा ब्रश अशी साईज त्या ब्रशची असेल. म्हणजे काय होईल की तुम्हाला डिटेलिंगसाठी सुद्धा त्याचा वापर करता येईल. अगदी छोटा ब्रश असेल तर तुम्हाला डिटेलिंग करता येतं. तुम्हाला अगदी राऊंड हाफ हेअरचे ब्रश म्हणजे पॉईंटवाले ब्रश असतात पहा, गोलाकार रेग्युलर ब्रश असतात. त्यामध्ये 0 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि 8 नंबर असे ब्रश तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. या अजून एक गोष्ट अशी की ब्लॅक स्केच पेन, ब्लॅक पेन तुमच्याजवळ ठेवा. ब्लॅक मार्कर, ब्लॅक पेन, जेल पेन असे कोणते देखील तुम्ही ठेवू शकता ब्लॅक कलरचे, कारण मेमरी ड्रॉइंगसाठी, डिझाईनसाठी आणि फायनल टचअपसाठी हे पेन गरजेचे आहेत. यातला कोणत्याही प्रकारचा ब्लॅक पेन तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. यातले सगळे पेन तुमच्याजवळ असण्याची काही गरज नाही. जो तुम्हाला वापरायला सोपा होतो तो ठेवा. त्याप्रमाणे जॉमेट्रीसाठी कंपास बॉक्ससुद्धा चांगली घ्या. वर सांगितलेल्या कलर्समधून तुम्ही कोणत्याही प्रकारचे कलर्स वापरू शकता. उदाहरणार्थ पहा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत एक्झामसाठी आणि या 4ही सब्जेक्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे कोणतेही तुम्हाला हवे असलेले कलर तुम्ही यूज करू शकता. एका सब्जेक्टमध्ये तुम्ही वेगवेगळे कलर जसे की पोस्टर कलर, स्केच पेन, पेन्सिल्स म्हणजे पेन्सिल कलर्स असे कलरसुद्धा तुम्ही एका वेळी वापरू शकता किंवा यूज करू शकता. हवे तसे तुम्ही कलर यूज करू शकता. ज्यांना सगळ्या पेपरला पोस्टर कलर वापरायचा आहे त्यांनी सगळ्या पेपरला पोस्टर कलर वापरा. ज्यांना ऑइल पेस्टर कलर्स वापरायचे त्यांनी ऑइल पेस्टर कलर वापरू शकता.
ड्रॉइंग पेपरच्या वेळेला हाताखाली धरायला तुम्हाला पॅड लागणार आहे फक्त, किंवा नेहमी तुम्हाला आता एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे तुमचे क्लासेस किंवा जे काही चालू झालं असेल किंवा प्रॅक्टिस करायला बसले की तुम्हाला पॅड सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे. आता हे पॅड तुम्हाला रेग्युलर साईज न घेता तुम्हाला थोडंसं मोठ्या साईजचं पॅड तुम्हाला लागणार आहे. हे सगळं सामान जे आहे ते तुम्ही ड्रॉइंग एक्झामच्या प्रॅक्टिसला लागणार आहात तेव्हापासूनच तुमच्याजवळ ठेवायचे, म्हणजे शेवटपर्यंत ते तुमच्या अंगवळणी पडणार आहे आणि तुम्ही ते सामान अगदी योग्य प्रकारे आणि परीक्षेच्या वेळी सहज हाताळणार. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे की ही परीक्षा तुम्ही देणार आहात. ही परीक्षा दिल्यानंतर म्हणजे एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला 10th बोर्ड एक्झामला नेमके एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएटचे किती मार्क मिळणार आहेत, कोणत्या ग्रेडला किती मार्क मिळतात, खरंच मार्क मिळतात का, बरोबर, आणि खरंच मार्क मिळतात का, मार्क लिस्टवर ते नेमके कसे ॲड केले जातात, मार्क नेमके कोणत्या 10च्या कोणत्या बोर्डला मिळतात, 10th स्टँडर्डमध्ये नेमक्या CBSE बोर्डला मिळतात, SSC बोर्डला मिळतात, मार्क नेमके कोणाला मिळतात. ही व्हिडिओ चॅनलवरती मी आधीपासूनच टाकलेली आहे. व्हिडिओ अगदी डिटेल टाकली आहे, ती तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. मी आधीचे व्हिडिओ टाकले आहेत, त्यामध्ये देखील एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या देखील उपयोगी असे व्हिडिओ आहेत, त्या देखील तुम्ही नक्की पहा. प्रत्येक सब्जेक्टचे एलिमेंटरी ड्रॉइंगच्या, प्रत्येक सब्जेक्टचे आणि इंटरमिजिएट ड्रॉइंगच्या एक्झामच्या प्रत्येक सब्जेक्टचे डिटेल व्हिडिओ मी लवकर चॅनलवर अपलोड करणार आहे. स्टुडंटशी संबंधित एज्युकेशनल व्हिडिओ या चॅनलवरती मी सततच अपलोड करत असते आणि अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.